नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आणि माझ्या मनात अनेकदा निर्माण होतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि निरपराध लोकांवर होणारे अत्याचार पाहून एक प्रश्न नेहमीच सतावतो. हे सर्व काय चालले आहे? हेच कलियुग आहे का? आणि जर हे कलियुग आहे तर याचा अंत कधी होणार? त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे जगात एवढे पाप वाढत असताना साक्षात परमेश्वर गप्प का आहे? तो पाप्यांना थेट शिक्षा का देत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, भागवत पुराण आणि इतर प्राचीन ग्रंथांच्या आधारे या प्रश्नांची अचूक आणि सत्य उत्तरे शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात दडलेले सत्य तुमचे डोळे उघडेल आणि जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. सनातन धर्मात वेळेची गणना युगांमध्ये केली जाते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असे हे 4 युगांचे चक्र आहे. भागवत पुराण आणि सूर्य सिद्धांतानुसार कलियुगाचा एकूण कालावधी 4,32,000 वर्षे एवढा आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की यापैकी फक्त 5,000च्या आसपास वर्षे आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. म्हणजे कलियुगाचा अजून मोठा काळ बाकी आहे. परंतु जसजसा काळ पुढे सरकत आहे तसतसा कलियुगाचा प्रभाव अधिकाधिक गडद होत चालला आहे. कलियुग म्हणजे काय? कली या शब्दाचा अर्थ आहे कलह, संघर्ष आणि अज्ञान. हे असे युग आहे जिथे सत्याचा एकच पाय उरला आहे आणि असत्य, फसवणूक, लोभ या 3 पायांवर समाज उभा आहे. श्रीमद भागवत महापुराणाच्या 12व्या स्कंधात स्पष्टपणे सांगितले आहे की कलियुगात पैशालाच सर्वस्व मानले जाईल. जो धनवान असेल त्यालाच समाजात आदर मिळेल, मग त्याचे वर्तन कितीही वाईट का असेना. धर्म फक्त दिखाव्यापुरता उरेल आणि राजसत्ता भ्रष्ट लोकांच्या हाती जाईल. आज आपण हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. भाग 2, नाथ संप्रदाय आणि इतर ग्रंथांनुसार कलियुगाचा अंत. आता आपण पाहूया की नाथ संप्रदाय कलियुगाबद्दल काय सांगतो. नवनाथ भक्तिसार आणि गोरक्षनाथांच्या शिकवणीनुसार कलियुग हे केवळ बाह्य जगात नाही, तर ते मानवाच्या आत, त्याच्या मनात वसलेले आहे. नाथ संप्रदायात बाह्य प्रलयापेक्षा अंतर्गत प्रलयावर अधिक भर दिला आहे. नाथ सिद्धांतात असे मानले जाते की कलियुगाच्या अंत्याच्या वेळी मानवी प्रवृत्ती अत्यंत खालावलेली असेल. माणसाचे आयुष्य कमी होईल, अन्नधान्य सत्वहीन होईल, गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाते नष्ट होईल. मात्र नाथ संप्रदाय एक आशेचा किरणही देतो. गोरक्षनाथ म्हणतात की जो मनुष्य या घोर कलियुगातही योग, साधना आणि नामावर विश्वास ठेवेल त्याच्यासाठी कलियुग बाधक ठरणार नाही. कलियुगाचा अंत हा एकाएकी होणारी भौगोलिक घटना नसून ती एक जाणीवेची स्थित्यंतरे म्हणजे शिफ्ट इन कॉन्शियसनेस आहेत. जेव्हा जगात पापाचा घडा पूर्ण भरेल तेव्हा निसर्ग स्वतःच शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू करेल. महापूर, भूकंप आणि न पाहिलेले आजार याद्वारे पृथ्वी आपले ओझे हलके करेल. दुसरीकडे ओडिशामधील प्रसिद्ध भविष्य मालिका या ग्रंथात संत अच्युतानंद दासांनी कलियुगाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल अचूक भाकिते केली आहेत. त्यांच्या मते युगांत जवळ येईल तेव्हा हवामान पूर्णपणे बदलेल, नद्या कोरड्या पडतील आणि सूर्याचा ताप इतका वाढेल की तो सहन करणे कठीण होईल. भविष्य मालिकेनुसार आपण आता कलियुगाच्या अंतिम टप्प्यातून, ज्याला संध्याकाळ किंवा युगसंधी म्हणतात, त्यातून जात आहोत. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनीही कलियुगाचे अचूक वर्णन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगीचा धर्म पाखंडाचा सुळसुळाट, म्हणजे लोक खऱ्या देवाला सोडून ढोंगी बाबांच्या मागे लागतील. धर्माच्या नावाखाली अधर्म चालेल. हे सर्व संकेत आहेत की कलियुग त्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचत आहे. भाग 3, पृथ्वीवर एवढे पाप का वाढले आहे? तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येत असेल की पूर्वीच्या युगांमध्ये लोक साधे आणि सरळ होते, मग आताच एवढे पाप का वाढले आहे? याचे उत्तर मानवी मनाच्या उत्क्रांतीमध्ये आणि कर्माच्या सिद्धांतात दडलेले आहे. कलियुगाचा मुख्य गुणधर्म हा रज आणि तम गुण आहे, म्हणजे वासना, लोभ आणि अज्ञान. मानवाला देवाने फ्री विल म्हणजे स्वातंत्र्य दिले आहे. सत्ययुगात मानवाची आध्यात्मिक पातळी अत्यंत उच्च होती, त्यामुळे त्यांना योग्य आणि अयोग्य यातला फरक सहज समजत होता. पण कलियुगात माया म्हणजे इल्युजन अत्यंत प्रबळ झाली आहे. आजचा माणूस स्वतःला शरीर मानतो आणि फक्त भौतिक सुखांच्या मागे धावत आहे. इंटरनेट, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या या युगात माणसाची माहिती वाढली आहे, पण ज्ञान नष्ट झाले आहे. दुसऱ्याचे पाहून मत्सर करणे, रात्रोरात श्रीमंत होण्याची हाव आणि नात्यांमधील स्वार्थ यामुळे पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढले आहे. पापाची व्याख्या आज बदलली आहे. निसर्गाचा नाश करणे, प्राण्यांची हत्या करणे आणि दुसऱ्याच्या हक्काचे ओरबाडून घेणे हे सर्व आजच्या काळात सामान्य वाटायला लागले आहे. आणि हेच कलियुगाचे मुख्य लक्षण आहे. भाग 4, देव पाप्यांना थेट शिक्षा का देत नाही? तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येत असेल की देव कुठे आहे?
तो हे सगळं उघड्या डोळ्यांनी का पाहत आहे? तो बलात्कार करणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना, भ्रष्टाचाऱ्यांना त्याच क्षणी वीज पाडून भस्म का करत नाही? मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला भगवद्गीतेतील कर्म सिद्धांत समजून घ्यावा लागेल. देव हा कोणी आकाशात बसलेला हुकुमशहा नाही, जो हातात दंड घेऊन लोकांना मारायला बसला आहे. देवाने हे संपूर्ण ब्रह्मांड एका स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक सिद्धांतावर चालवले आहे. आणि तो सिद्धांत म्हणजे जसे पेराल तसे उगवेल. जर तुम्ही विस्तवाला हात लावलात तर हात भाजतो. त्यासाठी देवाला येऊन तुम्हाला शिक्षा द्यायची गरज नसते. तो विस्तवाचा धर्म आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही कर्म करता त्याची फळे तुम्हाला याच जगात भोगावी लागतात. मग प्रश्न असा येतो की काही वाईट लोक तर खूप सुखात जगताना दिसतात. त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, मग त्यांना शिक्षा कधी मिळते? सनातन धर्म सांगतो की कर्माचे फळ मिळण्याची एक वेळ असते. जसं प्रमाणे आंब्याचे झाड लावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला आंबे येत नाहीत, त्याला काही वर्ष लागतात. तसेच काही कर्मांचे फळ लगेच मिळते, तर काहींचे फळ कालांतराने किंवा पुढच्या जन्मात मिळते. जे लोक आज पाप करूनही सुखात आहेत ते त्यांच्या संचित कर्माचे म्हणजेच पूर्वजन्मातील किंवा भूतकाळातील चांगल्या कर्मांचे फळ खात आहेत. ज्या दिवशी त्यांचे ते पुण्य संपेल त्या दिवशी त्यांचा असा काही विनाश होईल की त्यांना वाचवायला कोणीही पुढे येणार नाही. रावणाचे उदाहरण घ्या. रावण अत्यंत अत्याचारी होता, तरीही श्रीरामांनी त्याला लगेच मारले नाही. त्याला अनेक संधी दिल्या गेल्या. जेव्हा त्याच्या पापाचा घडा पूर्ण भरला तेव्हाच त्याचा अंत झाला. देव अत्यंत दयाळू आहे. तो माणसाला सुधारण्याची संधी देतो, पण जर माणूस सुधारला नाही तर निसर्ग आणि कर्म त्याचा हिशोब बरोबर करतात. देवाला थेट शिक्षा द्यायची गरजच नसते, कारण माणसाचे स्वतःचे वाईट कर्मच त्याचा सर्वात मोठा शत्रू बनून त्याला आतून पोखरून काढते. मानसिक शांती नष्ट होणे, गंभीर आजार होणे, घरात क्लेश राहणे ही सर्व त्या पापांचीच शिक्षा असते, जी बाहेरून कोणालाही दिसत नाही. भाग 5. कल्की अवतार आणि अंतिम प्रलय. मग या सर्व अंधाराचा अंत कसा होईल? श्रीमद भागवत पुराणाच्या 12व्या स्कंधात स्पष्ट उल्लेख आहे की जेव्हा पृथ्वीवर पापाचा भार असह्य होईल, जेव्हा धर्माचे रक्षण करणारे कोणीही उरणार नाही, तेव्हा परमेश्वर स्वतः अवतार घेईल. हाच भगवान विष्णूंचा 10वा अवतार असेल, कल्की अवतार. ग्रंथांनुसार भगवान कल्की शंभपूर किंवा शंबल नावाच्या गावी विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतील. त्यांच्या हातात एक तेजस्वी तलवार असेल आणि ते देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येतील. कल्की अवतार हा केवळ उपदेश करण्यासाठी नसेल, तर तो दुष्टांचा विनाश करण्यासाठी असेल. जो कोणी अधर्माच्या बाजूने असेल त्याचा सर्वनाश निश्चित आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. देव अवतार घेणार याचा अर्थ आपण हात बांधून बसून राहायचे असे नाही. संतांनी सांगितले आहे की आपण स्वतःला अंतर्बाह्य शुद्ध ठेवले पाहिजे. भाग 6. या घोर कलियुगात आपण काय करावे? निष्कर्ष. कलियुगाचे एवढे भयावह रूप ऐकून घाबरून जाण्याची गरज नाही, कारण प्रत्येक ग्रंथात कलियुगाचा एक सर्वात मोठा फायदा सांगितला आहे. सत्ययुगात देवाला प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागत असे. त्रेतायुगात मोठे मोठे यज्ञ करावे लागत. द्वापर युगात मंदिरे आणि पूजा अर्चा करावी लागे. पण कलियुगात माणसाकडे ना वेळ आहे ना शुद्ध सामग्री. त्यामुळेच कलियुगात भगवंताची प्राप्ती सर्वात सोपी आहे. कलिसंतरण उपनिषद आणि संत तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगात फक्त खऱ्या श्रद्धेने घेतलेले नामस्मरण माणसाला भवसागरातून तारून नेऊ शकते. जर तुम्हाला या कलियुगाच्या प्रभावापासून वाचायचे असेल तर स्वतःची कर्मे शुद्ध ठेवा. कोणाचे वाईट चिंतू नका. निसर्गाचा आदर करा आणि रोज काही वेळ स्वतःसाठी काढून भगवंताचे नामस्मरण नक्की करा. कलियुग हे बाहेर चालूच राहील, पण तुम्ही तुमच्या आत एक छोटेसे सत्ययुग नक्की निर्माण करू शकता. तुम्हाला काय वाटते? देव पाप्यांना शिक्षा का देत नाही याबद्दल तुमचे विचार मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. ओम नमो आदेश.